माझ्यापुढे हा प्रश्न आहे, अगदी स्पष्टपणाने बोलतो. प्रत्येक गोष्टीचा मीडियाने विपर्यास करू नये. मी उलट बोलतोय की माझी कुठल्या प्रकारची नाराजी नाही. याचं कारण माझ्या नेतृत्वाने जे काही या ठिकाणी निर्णय दिलेला आहे, उमेदवारी दिलेली आहे, ती आम्हाला स्वीकारावी लागेल. हे माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे तिथं नाराजी त्याला दिली मला का नाही दिली ही नाराजी नाही आहे. आतापर्यंत मी घडलेल्या घटनापत्र लोकांनी विचारलं, त्याची उत्तरं दिलेली आहेत. कारण मागच्या लोकसभेला 24 मार्चला माननीय अमित शहानी मला दिल्लीला बोलवलं. त्या ठिकाणी तत्कालीन आमचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, सन्मान्य बावनकुळे साहेब होते. आणि आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं की अमरावतीची जागा ह्यावेळेला तुम्ही लढू नये, ती आम्हाला हवी आहे, समजा भाजपला हवी. मी त्यांना सांगितलं माझी 6वी टर्म आहे, मी निवडून आलो तर मी या ठिकाणी कॅबिनेट मंत्री होतो, त्यामुळे त्यापेक्षा मोठं पद आम्ही तुम्हाला देणार आहोत, राज्यपाल. आणि तिथल्या तिथं आदेश दिला दोघांना, सीएम डेप्युटी सीएमला, तुम्ही असा प्रस्ताव राज्यपालांचा अडसोळ्यांचा माझ्याकडे आत्ता लेखी स्वरूपात द्या. आता या घटनेला येणाऱ्या 24 तारखेला 2 वर्ष होत आहेत. मधल्या काळामध्ये 2 वर्षामध्ये 10 राज्यपाल नियुक्त झाले, परंतु आम्हाला दिलेला शब्द पाळलेला नाही. ही नाराजी का असू नये? ही संपूर्ण झालेल्या घटनेविषयीची नाराजी. आज काय घडलं त्याच्याविषयी नाही आहे. आमच्या नेत्यांनी घेतला निर्णय, ज्योती वाघमारेंना त्या ठिकाणी राज्यसभेची उमेदवारी दिली. त्यांनी घेतलेला निर्णय आम्ही स्वीकारलेला आहे. आमची नाराजी असायचा काही गरज नाही. पण आम्हाला डावललं गेलं जाणीवपूर्वक, हा विषय आहे ना. नाही, अंधारात वगैरे नाही. मी सातत्याने संपर्कामध्ये शिंदे साहेबांच्या आहे. 2-3 वेळा अमित शहा साहेबांची भेट घेऊन ह्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत. आता तरीसुद्धा जर त्याचा दखल घेतली जात नसेल तर कुणाला दोष द्यायचा? आपल्या नशिबाला. आणि म्हणून जीवन हे जगत राहायचं आहे. जे शक्य आहे ते प्रामाणिकपणे करत राहायचं आहे. ते केलेलं आहे. माझ्या भूतकाळामध्ये मी केलेलं आहे. 5 वेळा मी खासदार म्हणून निवडून आलेलो आहे. 6 वेळा संसदरत्न पुरस्कार मला मिळालेला आहे. स्पीकर पॅनलवर मला काम करण्याची संधी मिळालेली आहे. शिवसेनेचा गटनेता म्हणून काम करण्याची संधी मिळालेली आहे. अर्थ राज्यमंत्री म्हणून काम करण्याची अटलजीच्या गव्हर्नमेंटमध्ये संधी मिळालेली आहे. आणि त्या पलीकडे केमिकल फर्टिलायझर कमिटीचा, स्टँडिंग कमिटीचा अध्यक्ष म्हणून 5 वर्ष मी काम केलं. माझ्याकडे पुंजी जी आहे ती भरपूर आहे, ज्यामध्ये मेरिट आहे, ज्याची दखल संपूर्ण देशाने घेतलेली आहे. आता ज्या लोकांनी दखल घ्यायला पाहिजे आणि घेतली नसेल तर कुणाला दोष द्यायचा, कशा करता द्यायचा? नाराजी कुणाविषयी प्रकट करायची? घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्याविषयी नक्की अंतर्मनामध्ये एक नाराजी असते. असं हा इथं जे तुमच्या समोर जे उभं आहे आणि तुम्ही मला जे बोलवलेले आहे, मला उगीच बोलवलं तुम्ही. अनेक वेळा इथं आज एक प्रसंग लक्षामध्ये घेऊन तुम्ही मला बोलवलं ना. इच्छा होती का म्हणजे काय? का असू नये? कुठं आम्ही कमी पडतो? दिलेल्या शब्दाचा प्रश्न आहे ना. त्यामुळे इच्छा असण्या नसण्याचा काय संबंध येतो? असलीच पाहिजे आणि ती मेरिटवरची आहे. ओके, धन्यवाद. अजिबात उशीर झाला नाही. माननीय एकनाथ शिंदेसाहेब तंतोतंत वंदनीय बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आहेत, याचे प्रतीक आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या आमच्या महिला भगिनीला माननीय शिंदेसाहेबांनी राज्यसभेमध्ये जाण्याची संधी दिली. हा एक ऐतिहासिक क्षण आहे शिवसेनेच्या दृष्टीनं. आणि सर्वसामान्य म्हणजे काय की ज्या संघर्षातनं ज्योतिताई वाघमारे राज्यसभेच्या खासदारकीपर्यंत पोहोचल्यात, हा संघर्ष हा फार कठीण संघर्ष होता. आणि या संघर्षाची जाणीव फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेसाहेबांनी ठेवली आणि म्हणूनच ज्योतिताई वाघमारेंना राज्यसभेची उमेदवारी शिवसेनेमार्फत देण्यात आली. आणि त्या अतिशय सक्षमतेनं राज्यसभेमध्ये शिवसेनेची भूमिका मांडतील, महाराष्ट्राची भूमिका मांडतील आणि देशाच्या ज्या काही विकासात्मक गोष्टी आहेत त्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा घडवून आणतील, ही खात्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना असल्यामुळं सर्वसामान्य
शिवसैनिकाला, सर्वसामान्य कुटुंबातल्या आमच्या एका लाडक्या बहिणीला माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी न्याय दिला, हे शिवसेनेच्या दृष्टीनं आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे. काही वरिष्ठ नेते माजी खासदार आनंदराव अडसूळ असं म्हणतात की आम्हाला आश्वासन दिलं गेलं होतं राज्यपाल पदाचं, आम्हाला वाटलं की राज्यसभा मिळेल, मला नाही तर माझ्या मुलाला तरी पद द्यायला हवं. मी याच्यामध्ये आनंद अडसूळ साहेबांच्या बाबतीमध्ये तर ठीक आहे, प्रत्येक माणूस इच्छुक असतो, घरातली व्यक्ती इच्छुक असते, परंतु या सगळ्या भूमिकेमागची जी साहेबांची म्हणजे ज्या पद्धतीनं साहेबांनी उमेदवारी दिली ज्योतिताई वाघमारेंना, तो सगळा सिक्वेन्स देखील बघणं सगळ्यांनी गरजेचं आहे. मी मगासपासून हेच सांगतो की वंदनीय बाळासाहेबांचा खऱ्या अर्थानं राजकीय वारसा हा एकनाथ शिंदे साहेबांनी या उमेदवारीला अनुसरून पुढे चालवलेला आहे. सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनीला आमच्या राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे. माझं सोडा, तुमच्यापैकी अनेकांना जरी विचारलं की ही उमेदवारी योग्य आहे की अयोग्य आहे, तर तुम्ही देखील सांगाल की साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या एका महिला भगिनीला न्याय दिला आहे. त्याच्यामुळे अडसूळ साहेब हे शिवसेनेचे नेते आहेत, परंतु त्यांच्या चिरंजीवांना देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विधानसभेची उमेदवारी दिलेली होती. माननीय अडसूळ साहेब आज देखील एका आयोगाचे अध्यक्ष म्हणून काम करतायत, ज्याला मंत्र्याचा दर्जा आहे. त्याच्यामुळे त्यांचा जो काही गैरसमज आहे तो आमच्यासारखे कार्यकर्ते भेटून नक्की आम्ही दूर करू. परंतु आज ज्योतिताई वाघमारेंना उमेदवारी देऊन शिवसेना ही जनसामान्यांची आहे आणि शिवसैनिकांची आहे, हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी प्रूव्ह केलं. राहुल शेवाळेंचं सुद्धा नाव चर्चेत होतं. नेमकं काय झालं, कारण असं कळतंय की म्हणजे पक्षामध्ये दोन चर्चा चालू होत्या की राहुल शेवाळे की ज्योती वाघमारे, तर त्या संदर्भात काय आहे? असे अनेक लोक राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक असू शकतात. राहुलजी देखील त्याच्यातले एक होते, परंतु राहुलजींनी समजून घेतले की पक्ष वाढवण्याच्या दृष्टीनं आणि एका महिला भगिनीला तिकीट देण्याच्या दृष्टीनं जो साहेबांनी निर्णय घेतला आहे हा पक्षाच्या हिताचा आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की भविष्यामध्ये 3 वर्ष प्रामाणिकपणानं ताकदीनं आम्ही काम करू आणि राज्यसभेमध्ये जाण्यापेक्षा मी लोकसभेमध्ये जाईन. त्याच्यामुळे अशीच भूमिका सगळ्यांची असली पाहिजे. सरप्राईज होतं अशा पद्धतीनं नाव पुढे येणं आणि सगळ्यात महत्त्वाचं की लाडकी बहीण या अँगलने सुद्धा या निवडीकडे बघितलं जाऊ शकतं. सरप्राईज गिफ्ट होतं. नक्कीच लाडक्या बहिणीलाच न्याय दिलेला आहे. आणि तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव, एकनाथ शिंदे साहेबांची राजकीय रणनीती ही 4.5-5 वर्षामध्ये कळली असेल की ते निर्णय घेत असताना आश्चर्यकारकच निर्णय घेतात, परंतु तो जो आश्चर्यकारक निर्णय असेल तो जनसामान्यांसाठी असतो, सर्वसामान्यांसाठी असतो आणि तो पुन्हा एकदा सर्वसामान्य आमच्या महिला भगिनीसाठी निर्णय आम्ही घेऊ शकतो हे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी दाखवून दिलं. रणनीती अशी पण होती की 2 उमेदवार दिले जाणार, खरं 2 उमेदवार देण्याचा विचार होता का, आणि नंतर नेमकं काय झालं? कारण नाही, नक्कीच 2 उमेदवार देण्याचा निर्णय माननीय साहेबांनी केला होता, परंतु साहेब जसं सर्वसामान्य लोकांचा विचार करतात तसं राजकीय एथिक्स देखील पाळतात. ज्यावेळी शरद पवार साहेबांची उमेदवारी जाहीर झाली आणि शरद पवार साहेबांसारखी एक ज्येष्ठ व्यक्ती या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये पुन्हा एकदा सक्रिय होतं हे साहेबांना कळलं, तर साहेबांनी मनाचा मोठेपणा दाखवला. पण हे देखील सांगतो की साहेबांनी जर मनावर घेतलं असतं तर ह्या निवडणुका देखील कठीण झाल्या असत्या. एवढी ताकद शरद पवार उमेदवार नसते तर मग नाही, मी कोणाचा उमेदवार नाही, शरद पवार साहेबांच्या आदरापोटीच साहेबांनी ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया थांबवली. दुसरा कोणी जरी उमेदवार असता तरी 7वा उमेदवार हा शिवसेनेचाच निवडून आला असता. गेली 2 वर्षापासून सर अडसूळ यांचं नाव सुरू होतं, त्यांना इथे पण बोलवण्यात आलं होतं, दिल्लीला अमित शहा यांनी पण बोलवलं आणि राज्यपालाचं पद आपण देऊ असंही त्यांना सांगण्यात आलं होतं, परंतु ऐन वेळेवरती त्यांना या पद्धतीचं म्हणजे मुकावं लागलं. नाही, ते राज्यपाल हे पद वेगळं आहे, राज्यसभा ही उमेदवारी वेगळी आहे. राज्यसभेची उमेदवारी मी वारंवार सांगतोय की अडसूळ साहेबांची जर काही नाराजी असेल किंवा गैरसमज असेल आम्ही तो दूर करू, परंतु आज निर्णय घेत असताना ज्योतिताई वाघमारेंचा जो निर्णय घेतला आहे तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वाचा निर्णय हा एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे आणि देशाच्या राजकारणामध्ये देखील माननीय एकनाथ शिंदे साहेब किती परिपक्व आहेत हे ते उदाहरण या उमेदवारीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सिद्ध करून दाखवलंय. त्याच्यामुळे मी सांगितलं ना, अडसूळ साहेब हे आमचे नेते आहेत, त्यांची आमची समजूत काढू, परंतु त्यांच्या चिरंजीवांना देखील विधानसभा साहेबांनी दिली होती. त्याच्यानंतर आयोगाचे अध्यक्ष देखील काही काळ हे मंत्री दर्जा असलेले स्वतः अडसूळ साहेब राहिलेले आहेत, तर त्यांची नाराजी आम्ही नक्की दूर करू. पण आजची उमेदवारी ही शिवसैनिकाला मॉरल सपोर्ट देणारी उमेदवारी आहे. आजची उमेदवारी ही महिला भगिनींना न्याय देणारी भूमिका आहे, लाडक्या बहिणीला न्याय देणारी भूमिका आहे आणि अशी भूमिका शिंदे साहेबांनी घेतल्यामुळे महाराष्ट्रामध्ये नक्कीच साहेबांचं कौतुक होतंय आणि शिवसेनेचा
जो चढता आलेख आहे तो या उमेदवारीनं अजून चढता आलेख राहणार आहे, हे या उमेदवारीतनं सिद्ध झाले आहे. शरद पवारांना काँग्रेसने पाठिंबा दिला, मात्र राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार नाही ही अट घालून पाठिंबा दिल्याची देखील चर्चा आहे. आता महाविकास आघाडीच्या शरद पवार साहेबांच्या उमेदवारीबद्दल आम्ही बोलणं हे काही योग्य नाही. परंतु खरं तर शरद पवार साहेबांच्या उमेदवारीनंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी विरोधात आम्ही असताना देखील जो निर्णय घेतलाय तो सगळ्यांचा अपेक्षित होता. शरद पवार साहेबांच्या बाबतीमध्ये अटी काय घालता, मला हे देखील असं कळलेलं आहे की जयंत पाटील साहेब आणि अन्य मंडळी ज्यावेळी उद्धवजींना भेटले त्यावेळी देखील मातोश्रीवरनं असं सांगण्यात आलं की हे क्लेरिफिकेशन पवार साहेबांनी केलं पाहिजे, ते क्लेरिफिकेशन पवार साहेबांनी केलं पाहिजे. बघा, भूमिका माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखी असली पाहिजे. जर शरद पवार साहेबांच्या जागी दुसरा कोण उमेदवार असता तर शिवसेनेचा उमेदवार आमचा नक्की उभा राहिला असता आणि तो जिंकला असता. परंतु ज्या पद्धतीनं 60 वर्षाची माननीय शरद पवार साहेबांची कारकीर्द या महाराष्ट्राची आहे त्याला आदर म्हणून माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा उमेदवार देखील उभा केला नाही. परंतु महाविकास आघाडी काय करतंय, शरद पवार साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाला अटी घालतंय. त्याच्यामुळे याचा विचार तिथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केला पाहिजे. आपण ज्येष्ठ नेते आनंदराव वर्तुळांना राज्यपाल पदाचा शब्द दिला गेला होता की नाही? मी मगाशी देखील ताईंच्या प्रश्नाला उत्तर दिलं की राज्यपाल हे वेगळं पद आहे, राज्यसभा हे वेगळं पद आहे. आज राज्यसभेची उमेदवारी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जाहीर केली तरी देखील अडसूळ साहेबांचा जो काही समज असेल, गैरसमज असेल तो आम्ही दूर करू. राज्यपाल आणि राज्यसभेची उमेदवारी याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. धन्यवाद.